खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या दत्तक गावात स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. स्मशानभूमी उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रयत्न. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवणार ठाम भूमिका. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दत्तक घेतलेलं गाव मुरटा गावचा स्मशानभूमीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना नुसतंच आश्वासन देण्यात आलंय. या गावामध्ये 3 मयत झाले, मात्र स्मशानभूमी नसल्यानं गावकऱ्यांनी ग्रामपंचायत समोर प्रेत जाळण्याची ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत स्मशानभूमी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही मयत करणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तुळजापूर तालुक्यातील मुरटा हा ग्रामपंचायतचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दत्तक घेतली होती. या दत्तक घेतलेल्या गावाचे अनेक वर्षापासून प्रश्न मात्र काही मार्गी लागताना पाहायला मिळत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकता मुरटा ग्रामपंचायतचे काही नागरिक स्मशानभूमीच्या विषयावरती अतिशय संतप्त झालेले आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील मात्र प्रशासन याच्याकडे डोळेझाक करताना आपल्याला पाहायला मिळते. काय एकंदरीत या गावची समस्या, आपण गावाचे नागरिक आपल्यासोबत आहेत, काय एकंदरीत प्रश्न आहेत ना? ग्रामपंचायत स्थापन होऊन बरेच दिवस झाले. ग्रामपंचायतला जे काही नोंदणी झालेली आहे ती चुकीची नोंदणी झालेली आहे. इथून जवळपास 3-4 किलोमीटर अंतरावरती नोंदणी झालेली आहे. परंतु सध्या जे आम्ही रीतिरिवाजाप्रमाणे, पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे आम्ही वड्याच्या कडाला जाळत होतो प्रेत किंवा अंत्यविधी करत होतो. परंतु तिथं ती सध्या त्या मालकाने विरोध केला होता. आता सध्या ते म्हणलेले आहेत विनंती केल्यानंतर ठीक आहे वगैरे. परंतु प्रत्येक गावामध्ये नागरिक मयत झाल्यानंतर प्रत्येकालाच या समस्येला समोर जावं लागतं. त्याच्यामुळं प्रशासनाला आणि आमच्या ग्रामपंचायतीला आम्ही विनंती करत आहोत की काहीही करा, परंतु ज्यावेळी माणूस जिवंत असतो त्यावेळेस अनेक समस्यांनी तो ग्रस्त असतो आणि त्या समस्येतून तो शेवटी त्याचा अंत होतो. त्यावेळी त्याला अशा समस्यांना समोर जावं लागतं. ही अतिशय दुःखद बाब आहे. तर सर्वांनी मिळून आमच्या ग्रामपंचायतचा हा जो स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावावा आणि त्या प्रश्नामधून आम्हाला मुक्त करावं अशी नम्र विनंती आम्ही प्रशासनाला व आमच्या गावकरी बंधू भगिनींना करत आहोत. किती वर्षापासून एकत्रित पाठपुरावा केला जात आहे? किती आज मयत झालेले आहेत गावामध्ये? आज 3 झालेले आहेत आणि पाठपुरावा 5-7 वर्षापासून आहे, पण ही बॉडी म्हणते 2 वर्षापासून. आणि तहसीलदारच्या ऑफिसकडून भूमी अभिलेखकडं सर्वे करण्यासाठी कोणी इथं आलं नाही. आणि जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत ही ग्रामपंचायतच्या पुढं प्रेत जाळण्यात येईल. एकंदरीत आक्रमक भूमिका जी आहे ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रेत जाळण्याची जी आहे ग्रामस्थ मागणी करतायत किंवा एकंदरीत या ठिकाणी अधिकारी आहेत, ग्रामसेवक आपल्यासोबत आहेत. एकंदरीत साहेब काय पाठपुरावा केला आपण? आम्ही प्रस्ताव पंचायत समितीला आणि तहसीलदारला 7/12 जे फेरफार रजिस्टर आहेत त्याची नोंदी दाखवलेल्या आहेत, परंतु त्यांनी मोजणी अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करून तेवढं आपल्याला मोजणी करून द्यावं ही विनंती. काय एकंदरीत तुमच्या पत्राची दखल घेतली जात नाही तहसील कार्यालयातून? सारखं पाठपुरावा केलेलाच आहे, परंतु भूमी अधिकाऱ्याला पत्र दिलं तर ते काम मार्गी आणि आता भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना बोललो, त्यांनी म्हणले की आम्हाला पत्रव्यवहार झाला नाही. तहसील करून मग तुम्ही पाठपुरावा का केला नाही? नाही, आम्ही पाठपुरावा चालूच आहे. आणि परवा दिवशी बी आम्ही सर्व गावकऱ्यांनी स्मशानभूमी मंजूर असल्यामुळं हिंदू स्मशानभूमी म्हणून आम्ही तिथं जागा बी बघितली होती आणि तिथं आपलं 33 फूट साखळी रस्ता आहे, त्यामुळं ते त्या ठिकाणी नको म्हणले. आणि शेवटी आम्ही आता हरिजन वस्ती स्मशानभूमी आहे 3 गुंठे जागा त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्या शेतकऱ्याला बी त्यांनी म्हणजे विनंती केली आम्ही, पण तिथं ॲक्च्युअली फक्त 1.5 गुंठा जागा आहे. तरीसुद्धा 1.5 गुंठा द्या, 1 रुपया नाममात्र स्टॅम्प आधारे आम्हाला द्या, आम्ही रजिस्टर करून घेऊ ग्रामपंचायत आणि त्या ठिकाणी स्मशानभूमी बांधू म्हणले. हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाठपुरावा केलात, मात्र तहसील कार्याकडून भूमी अभिलेखला पत्रव्यवहार नाही ते सांगा. ते मंडल अधिकाऱ्याकडे विचार तरी पण यश मिळत नाही. मान्य खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी आम्हाला 8.5 लाख रुपये स्मशानभूमीच्या बांधकामासाठी मंजूर केलेले आहेत, पण जागा अभावी आम्हाला ते करता येत नाही. ते असं आम्हाला तहसीलदार साहेबांनी जागा उपलब्ध करून द्यावं. म्हणजे तहसीलदार साहेबांनी हे गोष्टीकडे का बरं दुर्लक्ष करतात? काय कशामुळे करतात आता आम्ही प्रत्येक असं महिन्याला बोललं जातं की खासदार साहेबांनी हे गाव दत्तक घेतले, एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व. इथं तर प्रॉब्लेम आहेत. तहसीलदार बदल झाल्यामुळे त्या तहसीलदार साहेबाकडे होता. आता यांनाही पाठपुरावा केला तरी करत नाही. का असं एकंदरीत? आता आम्ही दादाला काल बी काल जनता दरबार होता, काल बी त्यांना आम्ही निवेदन दिलं, काल बी त्यांनी सूचना दिल्यात करा म्हणून. तरी पण तहसीलदार साहेबांकडून कुठलेही पावलं उचलण्यात येत नाही. एकंदरीत मंडळ अधिकारी आहेत साहेब, एकंदरीत ग्रामसेवकची काय ग्रामसेवक पाठपुरावा करते, बाकीचे नागरिक पाठपुरावा करतात, यश मिळत नाही आम्हाला. साहेब याचं कसं आहे, सध्याची जी वस्तुस्थिती आहे याचा अहवाल मी स्वतः पंचनामाकडून अहवाल दाखल केलेला आहे आणि सध्या वहिवाटीनुसार श्री मोरे यांच्या जागेमध्ये अंत्यविधीची प्रक्रिया चालू असते. पण आज रोजी सुद्धा श्री मोरे यांनी तशी संमती दिलेली आहे आणि श्री मोरे यांचाच तो गट नंबर आहे जे की सध्या गावापासून तो
एक 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि स्मशानभूमीची नोंद त्या जागेत आहे. होण्याची शक्यता एकंदरीत निर्माण झाली या ठिकाणी दिसून येत आहे. काय एकंदरीत मार्ग काढणार आहात? आताच मान्य तहसीलदार साहेबांनी बोललेलं आहेत, श्री मोरे यांनी जिथं संमती दिलेली आहे त्या ठिकाणी मृतदेहाची आज हे करा अंत्यविधी उरका असं तहसीलदार साहेबांनी आता मान्य आहे का तुम्हाला ह्या मान्य आम्हाला नाही. आता आम्ही एक भाऊ काय म्हणताय, आमची वाटणी झाली म्हणताय, जायचं कुठं? आज प्रेत कुठे हे करायचं, आज काय करणार नाही काय वाटतं तुम्हाला? ग्रामपंचायत कार्यालयासमोर जायचं. तुम्हाला ग्रामपंचायत समोर जायचं. वरिष्ठ साहेबांनी फोनवर सुद्धा व्यवस्थित बोलत नाहीत. एवढी वेळेस करा म्हणजे पुढल्या मरणाची वाट बघताय का तुम्ही? ग्रामपंचायत पुढे जायचं. पाहायला आपण काय वाटतं तुम्हाला? ग्रामपंचायत मोहर जायचं. आमचं काय दत्तक घेण्यात हे काहीच आमचं काय चलदी नाही. ते ज्या आपण काही गोष्टी समोर येतील ते तयार आहेत. ग्रामपंचायतचे काही नागरिक आहेत, येथील ग्रामस्थ जे आहेत संतप्त झालेले आहेत. जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर फिरत जाणार असल्याची भूमिका येथील जे आहे मुरटा ग्रामपंचायत नागरिकांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.